नमस्कार. आपल्या सगळ्यांचं सांचीज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत. आज आपण आपल्या किचनमध्ये शेवईचा उपमा बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत आणि ते असे छान बारीक चिरून घेते. या उपम्यामध्ये आपण आवडीनुसार भाज्या घालू शकतो. मी इथे कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची घालणार आहे. मला खूप आवडतो हा उपमा, पटकन होतो आणि नाश्त्यासाठी वगैरे आपण हा अगदी पटकन करू शकतो. तर इथे मी टोमॅटो घेतला आहे, तो देखील मी चिरून घेणार आहे. टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. टोमॅटोमधल्या बिया आपण काढून घेऊयात. अर्थात आवडत असतील तर त्या ठेवल्या तरी चालतात, पण काय होतं हल्ली बऱ्याचदा किडनी स्टोनसाठी किंवा आणि काही कारणास्तव बिया खाल्ल्या जात नाहीत, म्हणून मग मी शक्यतो बिया काढते टोमॅटोमधल्या. छान बारीक टोमॅटो चिरून झाल्यानंतर आता मी इथे सिमला मिरची चिरून घेते आहे. सिमला मिरचीसुद्धा धुवून घेतली होती आणि त्यातल्या बियासुद्धा काढल्या होत्या. छोटीशी शिमला मिरची घेतली आहे मी इथे. आता इथे कढईमध्ये थोडंसं तेल घेते आहे आणि या तेलामध्ये या शेवई आपण परतून घ्यायच्यात. आता तुम्ही बघताय इथे ज्या शेवई आहेत या जाड शेवई आहेत, ज्या आपल्याला बनवून मिळतात, त्यांच्याकडून मी बनवून घेतलेल्या आहेत आणि या मी आता तेलावर भाजून घेते आहे. उन्हाळी कामं ज्यांच्याकडे तिखट वगैरे जिथे मिळतं डंकामध्ये, तिथे या अशा शेवई मिळतात किंवा बऱ्याच ठिकाणी घरगुतीसुद्धा अशा शेवई आपल्याला मिळतात. गव्हाच्या, रव्याच्या अशा या बनवल्या जातात. तर आपल्याला ज्या आवडतात त्या आपण आणू शकतो. तर बारीक गॅसवर आपण या छान भाजून घेतलेल्या आहेत. आता या मी एका बाजूला काढून घेते आणि कढईमध्ये पुन्हा एकदा फोडणीसाठी तेल घेते आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालते आहे. गॅस बारीकच ठेवायचा म्हणजे फोडणी छान खमंग होते. मोहरी तडतडली आहे. आता याच्यामध्ये मी जिरे घालते आहे, त्यानंतर थोडासा हिंग घालते आणि हळद घालते आहे. आता इथे सिमला मिरची मी घालते आहे. ही जी सिमला मिरची आहे ही तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची. सिमला मिरचीमुळं याला छान चव येते. अर्थात तुम्ही ती स्किपसुद्धा करू शकता. त्यानंतर टोमॅटो आणि कांदा आपण याच्यामध्ये घेऊयात. तिखट घेतलं मी इथे आणि थोडंसं मीठ. आता हे सगळं आपण परतून घेऊयात. आता मी इथे तिखट जे घेतलं आहे याच्याऐवजी याच्यामध्ये आपण मिरचीसुद्धा वापरू शकतो. याच्यावर झाकण ठेवून एक वाफ आणून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता छान अशी वाफ आली आपल्याला. छान अशी वाफ आली आहे कांदा टोमॅटोला. थोडंसं परतून घेऊयात आणि मी एका बाजूला पाणी गरम करून घेतलं होतं, ते पाणी आपण याच्यामध्ये घालूयात. गरम केलेलं पाणी घातलं की त्या पाण्याला पटकन उकळी येते. तर जेवढ्या शेवई शिजायला पाणी लागेल त्या अंदाजे आपण इथे पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर अगदी थोडंसं मीठ मी इथे घालते, कारण मगाशी मीठ घातलं होतं, आणि थोडीशी चवीनुसार साखर इथे घालते मी. पाण्याला उकळी आल्यानंतरच याच्यामध्ये शेवई घालूयात, ज्या भाजून घेतल्या होत्या आपण मगाशी, आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता बाकीच्या सगळ्या शेवईसुद्धा मी याच्यामध्ये घालते आणि या थोड्याशा आपण एकत्र करून घेऊयात. खूप सोपा पदार्थ आहे हा आणि खूप चवदार लागतो, खूप चविष्ट लागतो. आता याच्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर हे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. एक साधारण 5-7 मिनिटातच हे शिजवून होतं, तुमच्या लक्षात येत असेल. इथे बघू शकता व्यवस्थित पाणी शोषून घेतलेलं आहे आणि शेवई इथं व्यवस्थित एकदम व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यावर घालूयात आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं थोडंसं कूट याच्यामध्ये आपण घालूयात. शेंगदाण्याचं कूट चवीला खूप छान लागतं याच्यामध्ये. हे सगळं आपण एकत्र करू. एखादा मिनिट परतून घेऊयात, कारण शेवई तर आपली छान शिजलेली आहे आणि मस्त चमचमीत चटकदार पटकन होणारं आपला हा शेवईचा उपमा तयार आहे.
तर आज बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, सांचीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. या आणि अशा विविध लज्जतदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात. धन्यवाद.